तर पहिल्यांदा होतो तो निष्काळजीपणामुळे किंवा बेजबाबदारपणामुळे. पावसाचा सीझन आता चालू झालेला आहे आणि इतक्या वर्षाच्या आमच्या अनुभवातनं मॅक्सिमम जे आम्हाला रेस्क्यू कॉल्स येतात ते पावसाळ्यामधनंच येतात, की धबधब्यामध्ये आम्ही पोहा म्हणजे काय भिजायला गेलो आणि तिथं पाय घसरला आणि कित्येक मैल, कित्येक किलोमीटर ती लोकं वाहत गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. किंवा भोवरा असलेल्या पाण्यामध्ये भोवरा असलेल्या ठिकाणी मुद्दाम उडी मारायला गेले आणि त्याच्यामध्ये बुडून मृत्यू झाला. सेल्फी काढायला गेले कड्याच्या इथे आणि पडून मृत्यू झाला, एक्सेट्रा, एक्सेट्रा किंवा वाट चुकले. हरिश्चंद्रगडला 2 वर्षापूर्वी अशीच एक घटना घडलेली होती, की काही पुण्याचेच तरुण ते रात्री चढायला निघाले चढायला हरिश्चंद्रगड निघाले. आणि प्रचंड पाऊस आणि प्रचंड धुकं होतं आणि गावातल्या लोकांनी सांगून सुद्धा त्यांनी ते ऐकलं नाही. गाईड घेतला नाही आणि गावातली लोकं त्यांना सांगत होती, की तुम्ही दुसऱ्या दिवशी जा. पण तरी त्यांनी ते ऐकलं नाही. वरती ते गेल्याच्या नंतर संपूर्णपणे त्यांची वाट चुकली. ती लोकं भरकटली आणि त्यातल्या दोघांचा हायपोथर्मियानी म्हणजे थंडी वाजून किंवा या सगळ्या शॉकमुळे आजारी पडून मृत्यू झाला. कारण तुफान पाऊस होता. त्याच्यात ते वाट चुकलेले होते. पोटात अन्न नव्हतं, बापरे! एक्सेट्रा, एक्सेट्रा. आणि खूप वाईट अशी ती म्हणजे पेपरलाही खूप गाजलेली हं, बातमी हं, होती. हं. तर याच्यामध्ये काय होतं, की हा संपूर्णपणे निष्काळजीपणा आहे. प्लस निसर्गाचा प्रकोप तर त्यावेळेला होताच. कदाचित जर त्यांनी त्यावेळेला तिथे जाणं टाळलं असतं, तर ती लोकं आज वाचली असती. तर त्यामुळे स्वतःच्या चुकीने होणारे जे अपघात आहेत, त्याचं प्रमाण आता आपल्याकडे भरपूर आहे. आणि दुसरे नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे मी म्हटलं तसं, की तुम्ही अ, एखाद्या कड्याखालनं जाताय आणि तो कडा कोसळला. हो. त्याच्यात तुमचा काही दोष नाहीये, पण त्याच्यामध्ये डेथचे चान्सेस आपल्याकडे जास्त असतात. सो बॉडी रिकव्हरी हा एक ऑप्शन असतो.